आदरणीय उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी प्रणिता चेतन धोटे, राहणार पारडी, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. फिनास्टार CSR अफाम संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्ट यवतमाळ, अपेक्षा होमिओ सोसायटी गुरुकुंज मोजरी आणि विचार विकास संस्थेच्या माध्यमातून डिजिटल वित्तीय समावेशन हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यात 1 जून 2022 पासून सुरू झाला. आणि या प्रकल्पामध्ये पारडी गावासाठी माझी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून निवड करण्यात आली. माझ्या गावातील कुटुंबसंख्या 310 आणि व्यक्तिसंख्या 1250 आणि 310 कुटुंबाचे गृहभेटी करून मी 1250 व्यक्तींसोबत मी काम करण्यास तयार झाले. जसे की माझ्यात आणि माझ्या गावात आणि माझ्या कुटुंबामध्ये कशा पद्धतीने बदल झाला हे मी थोडक्यात तुमच्यासमोर माझे अनुभव व्यक्त करते. डिजिटल सखी प्रकल्पात येण्याआधी मी एक गृहिणी होते. चूल आणि मूल बस एवढंच माझं विश्व होतं आणि घराच्या बाहेर कधी गेलेली नव्हती. माझं एज्युकेशन MA झालं होतं, पण कधीही कोणत्या क्षेत्रात काम केलेलं नव्हतं. त्यानंतर कोणत्याही क्षेत्रात काम केलेलं नव्हतं. कुटुंब म्हणजे शेतीवर आधारित आमचं जीवन होतं. आईकडील परिस्थिती अत्यंत चांगली होती, पण सासरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यामुळे मलाही वाटायचं की आपण काही ना काही काम करून आपल्या कुटुंबाला आधार द्यावा आणि प्रत्येक गोष्टीसाठी मी माझ्या कुटुंबावर अवलंबून राहत होती. त्यानंतर सदैवानी या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या गावामध्ये डिजिटल सखी प्रकल्प सुरू झाला आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून मी जेव्हा माझ्या गावात काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला पहिले प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार, शासकीय योजना, कोणत्या योजनाचा कसा फॉर्म भरायचा, या सर्व गोष्टी आम्हाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकवण्यात आल्या. त्यानंतर जेव्हा गावामध्ये काम करायचं म्हटलं तर पहिले आपल्याला स्वतः अभ्यास करावा लागत होतं, कारण गाव पातळीवर प्रत्येक लोक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण पहिले सर्व काही शिकावं लागत होतं. त्यानंतर मी जेव्हा माझ्या गावात काम करायला सुरुवात केली तेव्हा कोणीही प्रतिसाद द्यायचं नाही, कारण असे भरपूर लोक येतात आणि आम्हाला माहिती सांगून जातात, यात आमचा काय फायदा, असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारायचे की तुम्हाला पेमेंट मिळतं, आम्हाला काय मिळतात, अशा अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. गावामध्ये कोणत्याही शासकीय योजनांची माहिती नव्हती, बँक खाते नव्हते, लोकांचे ATM नव्हते, सुकन्या खाते नव्हते, निराधार नव्हते. तर आम्ही जेव्हा महिलांना म्हणजे ज्या घरामध्ये मुलगी होती त्या घरातील लोकांना सुकन्या खात्याविषयी माहिती सांगायची तर घरचे लोक म्हणायचे की आम्ही सुकन्या खातं काढलं तर आमचे पैसे जाईल का, गेले तर तुम्ही आम्हाला मिळून द्याल का, ATM काढायचं म्हटलं तर आमची खायची सोय नाही आणि तुम्ही ATM आणि फोनपे, गुगल पे याविषयी माहिती सांगता, आम्हाला काढायला लावता. अशा अनेक प्रकारचे प्रश्न आम्हाला विचारायचे. आम्ही किओस्क कॅम्प घ्यायचो. किओस्क कॅम्पमध्ये किओस्क कॅम्पचा स्टॉल लावायचा तेव्हा लोक आम्हाला म्हणायचे की इथे सिम विकणारे आले किंवा इथे खरमुऱ्याचा स्टॉल लागला. अशा अनेक प्रकारचे आमची मजाक उडवायचे. पण आम्ही आमच्या कार्यावर म्हणजे आम्हाला जे टार्गेट दिलं होतं त्या टार्गेटनुसार आम्हाला गावात काम करायचं होतं. तर आम्ही जेव्हा काम करायचं होतं तेव्हा आम्ही बँक खाते, ATM, निराधार असे प्रत्येक योजनांची माहिती देऊन ते खाते आम्ही काढून द्यायचं. प्रत्येक डिपार्टमेंटला भेट देऊन त्या डिपार्टमेंटमधील लोकांना आम्ही आमच्या कॅम्पमध्ये बोलवायचं आणि कॅम्पमध्ये पॅन कार्डचा कॅम्प, बँकेचा कॅम्प आणि ATMचा कॅम्प असे अनेक प्रकारचे आम्ही कॅम्प घ्यायचं. प्रकल्पाच्या माध्यमातून 840 बँक खाते, 900 ATM आणि 790 पॅन कार्ड, 1020 आधार पॅन लिंक आणि 900 PMSBY आणि 648 PMJJY, सुकन्या 58, निराधार 68 आणि मनरेगाच्या माध्यमातून 19 विहीर, 109 घरकुल मी या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळवून दिले होते. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांना आणि या गोष्टीसाठी आम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटला भेट द्यावं लागत होते. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रकल्पाची माहिती देऊन त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगत होते, जेणेकरून आमची तिथे एक नवीन ओळख निर्माण होईल आणि
आमच्या म्हणजे आम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत होईल म्हणून आम्ही आमच्या जवळचे पैसे खर्च करून आम्ही बँकमध्ये लोकांना न्यायचं, बँक खाते काढून द्यायचं, निराधारचे डॉक्युमेंट्स करून निराधार करून द्यायचं. या सर्व गोष्टी आम्ही करत असताना इतक्या अडचणी आल्या. शेतकऱ्यांना पीक विम्याची माहिती सांगायचं तर म्हणायचं की आम्ही प्रत्येक वेळा पीक विमा काढला पण आम्हाला कधी मिळालाच नाही, तर तुम्ही माहिती देऊन काय करताल. तर याचा शोध घेण्यासाठी आम्ही आमचे क्लस्टर मॅनेजर आदिनाथ सर आणि मॅडमला सांगितलं. त्यांनी आमच्या मंथली मीटिंगमध्ये कृषी अधिकारी भगत सर यांना बोलावलं आणि त्यांना आम्ही विचारलं, सर आमच्या गावातील लोक पीक विमा काढतात पण त्यांना कधी पीक विमा मिळाला नाही. तर त्यांनी सांगितलं की पीक विमा लोक काढून ठेवतात पण जी समोरची प्रोसिजर आहे ई पीक पाहणी, ऑनलाईन कंप्लेट या सर्व गोष्टी ते करत नाही, त्यामुळे त्यांना पीक विमा मिळत नाही. तर आम्ही हे सर्व गोष्टी ई पीक पाहणीचं ॲप डाउनलोड करून, क्रॉप इन्शुरन्सचं ॲप डाउनलोड करून आम्ही स्वतः पहिले शिकून घेतलं. मी माझ्या गावातील लोकांना 35 शेतकऱ्यांचे सुरुवातीला पीक विमा फॉर्म भरून दिले. त्यानंतर स्वतःच त्यांच्या शेतावर जाऊन ई पीक पाहणी करून दिली, ऑनलाईन कंप्लेंट करून दिली. ऑनलाईन कंप्लीट करून दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांना 35 शेतकऱ्यांना 1,68,00,000 रुपयांचा त्यांना पीक विम्याचा फायदा मिळाला. त्यानंतर माझ्या गावातील लोकांना साधं झेरॉक्स जरी काढायचं म्हटलं तरी कळमशिवाय मार्ग नव्हता. त्यांना प्रत्येक कामासाठी कळमला जावं लागत होतं आणि हे कळम गाव माझ्या गावापासून 12 ते 14 किलोमीटर असायचं. गावातील लोकांना त्रास व्हायचा, काम व्हायचं नाही, अख्खा दिवस जायचा, मजुरी पडायची, म्हणून ते कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी टाळायचे. या गोष्टीचा मी माझ्या गावातील गरज ओळखून अफाम संस्थेकडे डिजिटल सेवा केंद्रासाठी मागणी केली. त्यानंतर मला सेवा केंद्र माझ्या MSCITच्या बेसवर आणि माझ्या एज्युकेशनवर मला सेवा केंद्र देण्यात आले. सेवा केंद्र दिल्यावर मला प्रशिक्षण देण्यात आले की कोणत्या योजनांचा कसा फॉर्म भरायचा. त्यानंतर प्रशिक्षणानंतर मी सुरुवातीला माझ्याच घरचे म्हणजे डॉक्युमेंट्स काढून बघितले, कारण लोकांचे डॉक्युमेंट्स आपण घेतले आणि चुकलं तर लोकांचं नुकसान झालं तर आपल्याला ते बोलतात. आणि माझ्या गावामध्ये मी सुरुवातीला काम करत होती, त्यामुळे माझ्या गावातील लोकांचा माझ्यावर विश्वास बसला होता, कारण त्यांना मी प्रत्येक गोष्टीचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे मला सेवा केंद्र मिळालं. सेवा केंद्र तर मिळालं पण माझ्याच्याने चालवणं होईल का, माझ्याच्याने सेवा देणं होईल का हा प्रश्न होता. पण करून बघू हे जिद्द माझ्यामध्ये होती. त्यानंतर मी CSC म्हणजे अतिशय कष्टाने मी CSC एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर मला कॉमन सर्व्हिसेस सेंटर मिळालं आणि त्यानंतर जेव्हा मला सर्व्हिसेस सेंटर मिळालं त्याच 15 दिवसात महाराष्ट्र शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा जाहीर केला होता आणि ही माझ्यासाठी गावात काहीतरी चांगलं करायची संधी आली होती. मी गृहभेटीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितले की 1 रुपयामध्ये पीक विमा जाहीर झाला आहे आणि तो पीक विमा काढण्यासाठी म्हणजे 1 रुपयामध्ये तो पीक विमा माझ्याकडे काढून घ्या म्हणून मी त्यांना हे केलं. आणि जेव्हा पहिले काढून दिला होता 35 लोकांचा काढून दिल्यामुळे 35 लोकांनी 70 लोकांना सांगितलं, असं सर्वांना माहिती झालं होतं. तेव्हा मी 468 शेतकऱ्यांचा पीक विमा भरून त्यांच्या शेतावर जाऊन ई पीक पाहणी 3 वेळा अतिवृष्टी झाली किंवा नुकसान झालं पिकाचं तर ऑनलाईन कंप्लीट करून देऊन 18,66,000 रुपयांचा त्यावेळेस मी त्यांना लाभ मिळवून दिला होता. आणि हे करत असताना इतक्या अडचणी आल्या होत्या. कधी शेतामध्ये पाणी साचून असलं की तरी त्यांच्या शेतावर जायचं, वारा असला तरी जायचं, या सर्व गोष्टी करत होतो. मी माझ्या सेवा केंद्रामधून पॅन कार्ड, उद्योग आधार, शॉप ॲक्ट लायसन, फार्मर ID, महा-DBTवरील सर्व फॉर्म, स्कॉलरशिपचे फॉर्म, बाकी सर्व सुविधा मी माझ्या सेवा केंद्रातून देते. परंतु माझ्या गावातील लोकांना पुन्हा अडचण आली होती की माझ्या गावात मिनी बँक किंवा BC पॉईंट नसल्यामुळे लोकांना कोटा किंवा कळंब येथे जावं लागत होतं. तर मी हे गोष्ट म्हणजे माझ्या सेवा केंद्रामध्ये ग्राहक सेवा केंद्र हे बनवण्यासाठी म्हणजे BC पॉईंट घेण्यासाठी आमच्या क्लस्टर मॅनेजर सरकडे मी सांगितलं की सर माझ्या गावातील लोकांना बँकेत जावं लागते, त्यांना पैसे कशाचे आले, स्टेटमेंट वगैरे काहीही त्यांना माहिती नसतात. तर ते माझ्यासोबत आले आणि त्यांनी बँकमध्ये आमच्या बँक मॅनेजरांना बोलले की सर मॅडम आम्हाला BC पॉईंट हवा आहे. तर त्यांनी
ते पहिले नाकारलं होतं, पण जेव्हा माझं काम बघून आणि माझं सेवा केंद्र बघून त्यांनी मला BC पॉईंट दिलं. BC पॉईंटच्या माध्यमातून मी बँक खाते काढणे, RD, PPF काढणे, पैसे ट्रान्सफर करणे, डिपॉझिट करणे, सर्व जे SHG गट आहेत त्यांचे डिपॉझिट करणे, ह्या सर्व सुविधा मी माझ्या सेवा केंद्रातून देते. त्यानंतर माझं काम बघून मला पंचायत समितीच्या BDO साहेबांनी मला ग्रामपंचायत ऑपरेटरसाठी माझी निवड केली. त्यानंतर मला त्या ऑपरेटरच्या याच्यामधून मला 10,000 रुपये मंथली ते इन्कम देत होते. आणि माझ्या गावामध्ये मी जेव्हा PMJJYचे विमा काढून ठेवले होते तेव्हा 2 कुटुंबातील सदस्यांची नॅचरल डेथ झाली होती आणि त्यामुळे घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे घरात एक दुःखाचा आनंद म्हणजे दुःखाचा एक क्षण होता आणि मी त्यांच्या घरी कसं जायचं असं मला विचार आला होता. तरी पण मी त्यांच्या घरी गेली, कारण मला त्यांचे म्हणजे गोपीनाथ मुंडे क्लेम आणि PMJJYचं विम्याची क्लेम करायची होती आणि हे 21 दिवसाच्या आत करायची होती. त्यामुळे मी त्यांच्या घरी गेली आणि त्यांना सांगितलं की माणूस एकदा गेला ती परत येत नाही, पण जो तुम्हाला लाभ मिळणार आहे 2 लाखाचा तो आणि मी जेव्हा 18,66,000 रुपयांचा पीक विमाचा लाभ मिळवून दिला होता तेव्हा आमच्या म्हणजे कळंब तालुक्यात किंवा यवतमाळ जिल्ह्यात हा लाभ कधीच कुणाला मिळाला नाही. तर कृषी अधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेबांना सांगितलं होतं आणि त्यांनी आदिवासी विकास मंत्री आमचे उईके सर यांना सांगितलं. त्यांनी प्रत्यक्ष माझ्या सेवा केंद्राला भेट देऊन या प्रकल्पाचे, या फर्म संस्थेचे आणि माझे कौतुक केले. आणि जेव्हा हे नॅचरल डेथ झाली होती तेव्हा डॉक्युमेंट्स करण्यासाठी इतका हे झाला होता, म्हणजे डॉक्युमेंट्स तयार नव्हते, ज्यासाठी PM रिपोर्ट पाहिजे होते, आपल्याला पंचनामा पाहिजे, हा वेळेवर मिळत नव्हता. तर तेव्हा त्या डिपार्टमेंटला जाऊन वारंवार त्यांच्या घरी म्हणजे याच्यात जाऊन आम्हाला ते क्लेम करण्यासाठी डॉक्युमेंट्स घेऊन मी त्या घरातील लोकांना एका कुटुंबातील महिलेला 2 लाखाचा लाभ तर मिळवून दिलाच होता आणि दुसरा लाभ 2 लाखाचा, असं 4 लाखाचा 2 कुटुंबाला लाभ मिळवून दिला होता. आणि आमदार निधीतून 2 लाखाचा पुन्हा एका कुटुंबाला लाभ, म्हणजे असा 6 लाखाचा विम्याचा लाभ मी त्यांना मिळवून दिला होता. आणि हे करत असताना म्हणजे पहिले सुरुवातीला गोपीनाथ मुंडेचं आपण माहिती सांगायला गेलं तर लोक ऐकायचे नाही, का मिळतात हे असेच सांगतात, असे वेगवेगळे आम्हाला हे प्रश्न हे करायचे. पण आम्ही हे क्लेम मिळवून दिल्यामुळे आता शासनाचा पण आमच्यावर सगळ्यांवर विश्वास बसला होता आणि लोकांचा पण विश्वास बसला. त्यामुळे आता कोणतंही विमा काढायचं म्हटलं तर पटकन लोक काढतात. त्यानंतर आता जे लाडकी बहीण योजनेचं हे आलं तेव्हा मी माझ्या सेवा केंद्रातून 468 महिलांचे लाडकी बहिणीचे फॉर्म भरून देऊन आणि KYC करून देऊन 10 ते 12 लाखांचा मोबदला मी त्यांना मिळवून दिला. जवळपास या प्रकल्पाच्या माध्यमातून 3.5 कोटीचा लाभ मी माझ्या गावात नव्हे तर आजूबाजूच्या गावातसुद्धा मिळवून दिला. आणि या प्रकल्पामधून ज्या प्रणिताला कधी घराच्या बाहेर जाऊ दिलं नव्हतं, आज त्याच प्रणिताची ग्रामपंचायतपासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत ओळख निर्माण झाली. ते केवळ शक्य झालं ते या प्रकल्पामुळे. आणि ज्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन गाव पातळीवर मिळालं, म्हणजे जे आम्हाला आधारस्तंभ लाभले होते ते असे आमचे क्लस्टर मॅनेजर आदिनाथ सर आणि रश्मी मॅडममुळे. आणि शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या सर्व सहकारी डिजिटल सखीच्या वतीने सर्वांना आवाहन करते की अशा प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्रातील प्रत्येक गावात राबविण्यात यावे. त्या माध्यमातून महिलांना डिजिटल युगामध्ये ग्रामीण समुदाय डिजिटल साक्षर करण्यासाठी आणि गावातील महिलांना सक्षम डिजिटल सखी निर्माण होण्याकरिता शासन, सामाजिक संस्था स्तरावर प्रकल्प वाढवण्यासाठी मदत व प्रयत्न करावे. कारण ती कशाप्रकारे गावाच्या विकासामध्ये तिचा सहभाग नोंदवू शकते हेच आज आम्ही 296 डिजिटल सखीच्या म्हणजे सखींनी सिद्ध करून दाखवले. कारण जेव्हा डिजिटल म्हणजे गाव पातळीवर अजूनही असे काही गाव आहे की त्यापर्यंत शासनाच्या योजना म्हणजे अजून काय योजना आहे त्या त्यांच्यापर्यंत गेलेल्या नाही आहे. आणि माझी पण अशी सगळ्यांना विनंती आहे की हा प्रकल्प निरंतर सुरू राहो. अशाच माझ्यासारख्या अनेक डिजिटल सखी घडून प्रत्येक गावाचा विकास हो. एवढे बोलून मी माझे अनुभव इथेच थांबवते.